नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेल शहर पोलिसांनी केला 1.5 कोटी रुपयांचा चोरीचा माल हस्तगत, 3 आरोपी गजाआड। पनवेल जवळील करंजाडे येथे सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या नवीन बांधणी संदर्भातील टाटा कंपनीचे 67 टन स्टीलच्या पार्ट चोरी प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जवळपास 1.5 कोटी रुपयांचा चोरीचा माल हस्तगत केला आहे। करंजाडे ठिकाणी टाटा कंपनीचे रेल्वे पूल उभारण्याचे काम सुरू असून तेथील मॅनेजर विजय कुमार वर्मा वय वर्ष 48 याने भंगारवाला अजिजुल अब्दुल रब रहमान वय वर्ष 47 याच्याशी परवेज मोहम्मद अली अलाव वय वर्ष 29 याच्या मध्यस्थीने संपर्क साधून तेथील साईटवरील स्टीलचे पार्ट चोरण्यास मदत केली व जवळपास 1.5 कोटी रुपयांचा माल चोरून नेला होता। याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती शिंदे, पोलीस हवालदार परेश म्हात्रे, संदेश म्हात्रे, अमोल पाटील, विनोद देशमुख आदींचे पथक तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या मदतीने शोध घेत असताना सदर माल चोरण्यासाठी जो हायड्रा वापरण्यात आला होता याची माहिती पोलीस हवालदार परेश म्हात्रे यांना मिळाली। त्यानुसार त्याला ताब्यात घेतले असता पुढील माहिती मिळून सदर माल हा धानसर येथे ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन जवळपास 1.5 कोटी रुपयांचा चोरीचा माल हस्तगत करून आरोपींना ताब्यात घेतले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदम, पनवेल।